नमस्कार. पेरेंट अकॅडमीच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण विशेष ॲबिलिटी किंवा काहीतरी टॅलेंट दाखवणाऱ्या मुलांबद्दल बोललो. त्याचाच हा दुसरा भाग. म्हणजे एकदा मुलामध्ये काहीतरी विशेष टॅलेंट आहे, विशेष गुणवत्ता आहे, असं लक्षात आलं, की त्याचं पुढे काय करायचं? याच्यासाठी आजचा एपिसोड. थोडी उजळणी करतो. टॅलेंट आहे, हे कसं कळतं? तर ते मूल कमालीच्या उत्साहाने स्वतःहून कुठल्यातरी एका विषयामध्ये एक्सेप्शनल ॲबिलिटी दाखवतंय. ते शिकण्याचा त्याचा वेग खूप जास्त आहे. त्याच्या वयाची इतर मुलं जे करू शकतात, त्याच विषयाच्या बाबतीत ह्याच्यात तो 3 ते 4 वर्ष पुढे जाऊन हे मूल काहीतरी कला दाखवत आहे. हा त्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का, की काही श्लोक तोंडपाठ म्हणून दाखवणं, देशातल्या 100 ठिकाणांची नावं सांगणं किंवा मॅपवर एक 50 देश ओळखून दाखवणं, हे एका विशिष्ट वयाची जवळ सर्वच मुलं करू शकतात त्यांना एक्सपोजर दिला की. हे खूप वेगळ्या टॅलेंटचं लक्षण नाहीये, तर हे त्या वयाची जी टिपकागदासारखी बुद्धिमत्ता असते आणि शब्द आणि विशेषतः व्हिज्युअल्स हे 100% लक्षात ठेवायची जी त्या मुलाची ॲबिलिटी असते, ह्याचं ते लक्षण असतं. आता समजा तुमच्या असं लक्षात आलंय, की तुमचं मूल हे त्या वयाच्या इतर मुलांपेक्षा अनेक वर्ष त्या विशिष्ट कलेमध्ये पुढे आहे, त्या विशिष्ट गुणामध्ये पुढे आहे. तर त्याचं काय करायचं? हा एक पालकांसमोर खूप मोठा प्रश्न असतो. कारण बहुतेक वेळा मुलाचं हे जे टॅलेंट आहे, हे आई-वडिलांच्या एबिलिटीपेक्षा किंवा आई-वडिलांच्या त्या विषयातल्या गतीपेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप जास्त असू शकतं. म्हणजे कदाचित तुम्ही डॉक्टर असता आणि तुमच्या पोटी आलेल्या मुलाची चित्रकला खूप उत्तम असते किंवा तुम्ही गायक असता आणि तुमच्या पोटी असलेलं मूल हे एखादा खेळ उत्तम खेळत असतं किंवा तुमचा स्वतःचा फोटोग्राफीचा बिझनेस आहे आणि तुमच्या पोटी जन्माला आलेलं मूल मॅथेमॅटिक्समध्ये किंवा फिजिक्समध्ये कमालीच्या जास्त काहीतरी ॲबिलिटीज दाखवून जात आहे. तर अभ्यासाच्या बाबतीत जर मूल पुढे असेल, तर खरा रस्ता अगदी सोपा असतो. कारण त्याच्याबद्दल वेगळे-वेगळे विशेषज्ञ शिक्षक अवेलेबल असतात. त्याच्या वेगळ्या-वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. त्याची अनेक पुस्तकं अवेलेबल असतात. त्या मुलाला त्या विषयामध्ये जी क्युरिओसिटी आहे, ती भागवण्यासाठी त्याला विविध प्रकारचे व्हिडिओज अवेलेबल असतात. 1760 गोष्टी असतात. त्यामुळे अभ्यासातल्या एखाद्या विषयात असलेलं प्रावीण्य जर असेल, तर तुम्हाला काळजी फक्त ही घ्यावी लागते, की मूल त्या विषयामध्ये ॲक्चुअली स्किल्स डेव्हलप करतंय. म्हणजे त्याला जर फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी सारख्या एखाद्या विषयात इंटरेस्ट आहे, इतिहास किंवा भूगोल अशा विषयामध्ये इंटरेस्ट आहे किंवा शालेय अभ्यासक्रमापलीकडे जाऊन भाषा विषयामध्ये, कलेमध्ये इंटरेस्ट आहे. तर त्या मुलाला त्याच विषयाची पुढची टेक्स्टबुक्स देणं, पुढच्या वर्षांची टेक्स्टबुक्स देणं आणि ती त्याला आवडता आहेत का, ती सोडवता येता आहेत का, ते तो मनापासून वाचतो आहे का, हे बघणं हा त्यातला पहिला टप्पा असतो. दुसरा टप्पा म्हणजे शिक्षकांशी बोलणं. कारण सर्व शालेय शिक्षकांच्या बाबतीत ही एक गोष्ट निश्चित असते, की त्या वयाच्या मुलांना काय जमतं आणि एखाद्या मुलात त्याच्यात एक्सेप्शनल एबिलिटी असेल, तर ते इतर मुलांपेक्षा वेगळं कसं दिसतं, ह्याचा शिक्षकांना खूप उत्तम अंदाज असतो. मला कल्पना आहे, की आजकालचे अनेकसे पालक हे शिक्षकांबद्दल फार आदराने बोलत नाहीत किंवा असं म्हणतात, की आमच्या मुलाकडे वैयक्तिक लक्ष काही शिक्षक देत नाहीत, लांबून-लांबून शिकवतात. तुमचा शाळेबद्दलचा अनुभव काय आहे, याबद्दल मी आत्ता बोलू इच्छित नाही. पण तुमच्या मुलामध्ये जर असं काहीतरी विशेष एखादा गुण तुम्हाला दिसत असेल आणि तो शैक्षणिक पुरता असेल किंवा त्या विषयांपैकी एखादा असेल, तर जरूर शिक्षकांशी बोला. कारण शाळेतले शिक्षक हे या विषयामध्ये तुमचे पहिले मार्गदर्शक असतात. कारण त्यांना त्या विषयाचा उत्तम अंदाज असतो. ते अनेक वर्ष तो विषय शिकवत असतात आणि विशेषतः त्या वयाच्या मुलांच्या डिफिकल्टीज काय आहेत आणि त्यापेक्षा पुढे असणं म्हणजे काय असतं, ह्याचा त्यांना खूप उत्तम अंदाज असतो. त्यामुळे तुमचे विश्वासाचे शाळेतले शिक्षक किंवा शिकवणीचे शिक्षक यांच्याशी पहिल्यांदा बोला. ते तिथून तुम्हाला पुढचे डायरेक्शन देतील. कलागुणांच्या बाबतीमध्ये म्हणजे चित्रकला असो, हस्तकला असो, गाणं असो, एखाद्या विषयाचं, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं वादन असो, या बाबतीमध्ये किंवा खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षक किंवा गुरु हा कमालीचा महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही स्वतः त्या विषयातले तज्ञ असलात तरी सुद्धा
आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तुम्ही कदाचित खूप मोठे गायक आहात किंवा तुम्हाला गायनामध्ये काहीतरी गती आहे, तुम्ही काही परीक्षा दिलेल्या आहेत. तरी सुद्धा तुमच्या मुलाला किंवा मुलीला जर गायनामध्ये इंटरेस्ट असेल, नृत्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर त्यांना योग्य त्या शिक्षकांकडे पाठवणं हे खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की कुठल्याही प्रकारचा गुण हा जर डेव्हलप करायचा असेल, तो कुठेतरी घेऊन जायचा असेल पुढे, तर कमालीची शिस्त लागते. त्याला एका विशिष्ट प्रकारची विचार करून आणि नियमितपणे केलेली प्रॅक्टिस लागते, रियाज लागतो. अभ्यासालाही रियाज लागतो, गाण्यालाही रियाज लागतो, वादनाला रियाज लागतो, खेळाला रियाज लागतो. अगदी फोटोग्राफीसारखा तुम्हाला छंद असेल, तरी सुद्धा रियाज लागतो. तुम्हाला विशिष्ट फोटो काढावे लागतात, त्याच्याकडे बघावं लागतं, त्याचं प्रोसेसिंग करावं लागतं आणि हे कमालीच्या नियमितपणे करत राहावं लागतं. कधीतरी अधून-मधून स्फूर्ती आली आणि 4 फोटो काढले, म्हणजे फोटोग्राफीतला इंटरेस्ट सिद्ध होत नाही. तर हातातल्या इन्स्ट्रुमेंट बरोबर कुरकुर न करता ती स्वतःची कला वाढवण्याचा प्रयत्न हे खरं त्याचं लक्षण असतं. त्याच्यामुळे धिस ब्रिंग्ज अस टू द सेकंड पॉइंट. पहिला मुद्दा योग्य शिक्षक शोधणे आणि मुलाला त्या शिक्षकाच्या हवाली करणे. दुसरा मुद्दा घाईघाईनी त्या विषयासाठी लागणारी महागडी साधनं विकत घ्यायच्या फंदात न पडणे. हा फार महत्वाचा भाग आहे. ज्या मुलाला एखाद्या गोष्टीमध्ये मनापासून इंटरेस्ट असतो, तो साधनांसाठी अडून राहत नाही. तो आहे त्या साधनांमधून पुढे सरकायचा, आहे त्या साधनांच्या लिमिटेशन्समध्ये स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करतो. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, तुम्हाला जेव्हा अशी काहीतरी विशिष्ट गोष्ट मुलामध्ये दिसते, ती तुम्ही शिक्षकांपर्यंत घेऊन जाता आणि शिक्षकही तुमच्याशी सहमत असतात, ते त्या मुलाला काहीतरी वेगळं शिकवायचा प्रयत्न करायला लागतात. तेव्हा याबद्दल तोंड बंद ठेवणं हे फार गरजेचं आहे. बहुतेक पालक या गुणांचं घाईघाईने प्रदर्शन मांडायला जातात. म्हणजे 10 किंवा 12 वर्षाच्या मुलाच्याच फोटोग्राफ्सचं प्रदर्शन हे खाजगीत स्वतःच मांडतात. किंवा मूल थोडं लिहायला लागलं, तर ज्याला सेल्फ पब्लिशिंग म्हणतात, तशा प्रकारे घाईघाईने मुलांची पुस्तकं बनवायला जातात. किंवा 1760 प्रकारच्या परीक्षांना म्हणजे आता एखादं मूल समजा चेस खेळत आहे किंवा टेनिस खेळत आहे, तर लिटरली वर्षाला 30-30 आणि 40-40 टुर्नामेंट्समध्ये त्यांना भाग घ्यायला लावतात. या सगळ्याचा एक खूप मोठा तोटा असतो, की त्या कलेमध्ये, त्या गुणामध्ये त्या मुलाचं स्वारस्य कमी होतं आणि सतत त्याचा दिखाऊपणा किंवा त्या निमित्ताने मिळणारी बक्षिसं ह्याच्याकडे खूप लवकर फोकस जातो. लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी विशेषतः शास्त्रीय संगीतामध्ये अशी पद्धत होती, की गुरूंनी परवानगी दिल्याशिवाय दुसऱ्या कोणाला ते गाणं म्हणून दाखवायला सुद्धा परवानगी नव्हती. जाहीर कार्यक्रमामध्ये जर काम करायचं असेल किंवा जाहीर कार्यक्रम करायचा असेल, तर गुरूंनी परवानगी दिल्याशिवाय तुम्हाला जाहीर कार्यक्रम करता येत नसे आणि ही प्रथा अजूनही कायम आहे. शास्त्रीय संगीतामध्ये या शिकलेल्या गोष्टी किंवा या पिढ्यानुपिढ्या आलेल्या गोष्टी या कमालीच्या अनुभवसिद्ध आहेत. कारण एका विशिष्ट पातळीपर्यंत तुमची तयारी होईपर्यंत, तुमची मास्टरी होईपर्यंत तुम्हाला मनाची सुद्धा जडणघडण करावी लागते. आणि कुठल्याही कलेच्या निमित्ताने येणारी जी व्यवधानं आहेत, ज्याच्यामुळे मूल डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं, म्हणजे उदाहरणार्थ येणारी प्रसिद्धी किंवा मुलाच्या दिसण्याकडे जाणारं अवाजवी लक्ष किंवा त्यातून मिळणारा इतरांकडचा पॉझिटिव्ह फीडबॅक किंवा खरं तर अत्यंत सुपरफिशियल कौतुक. कारण ज्या व्यक्तीला त्या विषयातलं खूप खोल ज्ञान नाहीये ना, त्या व्यक्तीने केलेल्या कौतुकाला खरं तर फार किंमत नसते. ते फक्त आपलं प्रेमापोटी, आपुलकीपायी किंवा फक्त संस्कारापैकी कुणीतरी लहान मूल काहीतरी चांगलं करतंय तर आपण कौतुक केलं पाहिजे म्हणून केलेलं कौतुक आहे. हे खरं कौतुक नव्हे. हे तोंडदेखलं कौतुक आहे. तर अशा प्रकारच्या चुकीच्या कौतुकाच्या मागे ते मूल लागायची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळे ते टॅलेंट आहे हे लक्षात आल्यावर ते टॅलेंट नर्चर करण्यासाठी पुढची 10 ते 12 वर्ष प्रसिद्धी परांमुख होऊन शिक्षकांच्या मदतीने आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर शिक्षकही अनेकदा बदलावे लागतात. चांगले प्रशिक्षक तुम्हाला स्वतःहून सांगतात, की मला इथपर्यंत शिकवता येतं. आता ह्याच्या पुढचं शिकण्यासाठी तुम्ही अमुक-अमुक माणसाकडे जा किंवा दुसरा प्रशिक्षक शोधा. आणि अशा प्रकारे त्या चढत्या भाजणीने ती कला, तो गुण किंवा त्या प्रकारचं विशिष्ट टॅलेंट हे डेव्हलप करणं हे फार महत्वाचं आहे. हा खूप मोठा पल्ला आहे. मध्ये घाईघाईनी थोडं कमी जास्त झालं, तर मुलांवर चिडचिड करणे किंवा त्यांना अतिरेकी शिस्त लावायचा प्रयत्न करणे किंवा पालकांनी ही स्वतःची संधी गेली आहे, अशा थाटात त्याला रागाने रिस्पॉन्ड करणे,
यामुळे मुलांचा त्यातला इंटरेस्ट संपतो. माझ्या माहितीचे कित्येक खेळाडू असे आहेत, की ज्यांच्या आई-वडिलांनी अतिरेकी इंटरेस्ट घेतल्यामुळे त्या मुलांनी ॲक्चुअली खेळणं बंद केलं. टेनिसमध्ये आणि बुद्धिबळामध्ये अशा घडलेल्या घटना मला पर्सनली माहिती आहेत. त्याच्यामुळे आई-वडिलांनी एका ठराविक लाईनच्या मागे राहून ते शिक्षकांच्या किंवा प्रशिक्षकांच्या हातामध्ये देणे, हा यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीतली नावाजलेली परंपरा आहे. शतकानुशतकं राहिलेली परंपरा आहे. त्याचा इथे निश्चित उपयोग होतो, की पालक किंचित बाजूला होऊन प्रशिक्षक मुलाचा ताबा घेतात आणि त्याला पुढच्या पायऱ्या चढायला मदत करतात. त्यामुळे तुमच्या मुलामध्ये, मुलीमध्ये असं कुठल्याही प्रकारचं विशेष टॅलेंट तुम्हाला जाणवलं असेल, तर योग्य तो शिक्षक शोधणे, घाईघाईने खर्च करून अतिरेक न करणे, अवाजवी प्रसिद्धी किंवा अवाजवी स्पर्धांमध्ये कमी वयामध्ये घाईघाईने भाग घ्यायला लावणे, हे उद्योग न करणे आणि स्वतःसाठी एक लक्ष्मण रेखा आखून त्याच्या मागे राहणे आणि प्रशिक्षकांना योग्य ते काम करू देणे, या महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत. या जर तुम्ही केल्या, तर देअर इस अ गुड चान्स, अगदी चांगली शक्यता आहे, की तुमच्या मुलाला त्या टॅलेंटचा काहीतरी करून दाखवता येईल आणि जरी ते खूप मोठ्या लेव्हलला पोहोचलं नाही, तरी मुलाला स्वयंशिस्त लागणे, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगलं काहीतरी करता येतं यामुळे येणारा कॉन्फिडन्स वाढणे आणि तिथे लक्ष केंद्रित असल्यामुळे बाकीच्या फालतू किंवा नको असलेल्या गोष्टींपासून ते मूल दूर राहणे, या अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात. ऑल द बेस्ट.